मीडियामध्ये माझा नमस्कार. मी नामदेव बाजार, प्रभाग क्रमांक 26 मधनं अपक्ष उमेदवार म्हणून ब मधनं म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट आहे. प्रभागातल्या समस्या तर ज्या सगळ्याच शहरात आहेत, पाणी, रस्ते, ड्रेनेज. पण यापेक्षा माझी मूळ समस्या ही आहे की जे उमेदवार आहेत ते जे आता ज्या पद्धतीने खर्च करतायत आणि उमेदवाराच्या आधी मतदार जो म्हणतो की निवडणूक लढण्यासाठी जास्त खर्च लागतो, ती मोठी समस्या आहे. त्याला घरातून बाहेर पडून फक्त मतदान करायला जायचं, याच्यासाठी कशासाठी खर्च लागतो. आणि यांना संपर्क करा. आता हे जे खर्च करता आज, त्यापेक्षा त्यांनी फक्त 10% जरी एसआय ते समाजकार्यासाठी लावला असता तर आज एवढी त्यांची धाकधूक राहिली नसती आणि इतका त्यांना खर्च लागला नसता पैशाचा. जो आता माझा मूळ मुद्दा आहे, माझा मतदारांना आव्हान आहे की तुम्ही स्वतः काहीतरी यात विचार करून बाहेर पडा आणि योग्य उमेदवार शोधा. तुमचे रस्ते, पाणी, ड्रेनेज हे कधी, हा प्रश्न कधी संपणार आहे? योग्य उमेदवार तिथं गेल्यानंतर. माझी मूळ समस्या आहे की मतदारांची. वाटल्यास तर मला मतदार यावेळेस दोष देतील, देऊ द्या, पण मूळ मुद्द्याला मी हात घालतोय सध्या की मूळ मुद्दा हा आहे की मतदारांनी विचार करायचा की ह्या समस्या वारंवार का आहेत. काहीतरी 4 दिवस भपकेबाज प्रचार करायचा आणि नंतर मग परत गायब व्हायचं, परत कुठल्या तरी पुढच्याच इलेक्शनला उगवायचं. ही पद्धत जोपर्यंत मतदार बंद करत नाहीत तोपर्यंत ही पद्धत बंद होणार नाही. माझी मूळ समस्या जी आहे, रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा संकलन, ह्या आहेतच, पण ह्या बंद करायचे काम उमेदवाराच्या हातात नाही, मतदारांच्या हातात आहे. कारण मतदारांनी जर का हा विचार केला की आपल्याला योग्य उमेदवार पाहिजे तरच हे प्रश्न मार्गी लागतील. तर आता हे तुमचे सगळे विचार आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? माझे सर्व मतदारांना हात जोडून कळकळीत एकच विनंती आहे की स्वतःच्या मताचा लिलाव मांडू नका, बोली लावायला भाग पडू नका. उमेदवारांना, योग्य उमेदवाराला मत द्या. थोडा घराच्या बाहेर पडा किंवा एखादी लिस्ट वाचा की ह्या लिस्टमध्ये कोणते उमेदवार चांगले आहेत. उमेदवार तुमच्या दारात ढोलताशे वाजवत आले आणि कुठले तरी, मी मुद्दाम सोशल मीडियावर पण लिहिलं होतं की जर का त्या रॅलीमध्ये तुम्हाला एक ओळखीचा माणूस दिसला तर त्याला आवर्जून रामराम करा. कारण भाडोत्री माणसं आणायची आणि रॅल्या काढायच्या, ढोलताशे वाजवत निघायचं. तुम्हाला संवाद महत्त्वाचं काय आहे, उमेदवाराला मतदाराला उमेदवाराशी संवाद साधता आला पाहिजे. मी हात जोडत 100 लोक भाड्याचे घेऊन जातो आणि फिरतो, काय साधल्या जाणार आहेत? रोडला मोठमोठाले ऑफिस टाकायचे, काय गरज आहे? जा, भेटा त्यांना, बोला. तुमचा एकमेकाशी डायरेक्ट संवाद होऊ द्या. आणि माझी कळकळीने हीच विनंती आहे की मतदारांनी उमेदवार शोधा. दरवेळेस मतदार तुमच्याकडे भपका दाखवतो आणि तुम्ही त्याच्या भपक्याला पळतात, ते करण्यापेक्षा मतदारांनीच उमेदवार शोधा, ही माझी आता यावेळेस विनंती आहे. आणि मग फक्त माझ्यासाठी निवडणूक हे मतदारांशी, परिसरातील लोकांशी संवाद साधण्याचं साधन आहे. मला त्यातून नवीन ओळखी होतील, ठीक आहे. कदाचित मला 1-2 वेळेस अपयश येईल, पण कधीतरी या लोकांना मी समजून सांगू शकेल किंवा माझ्या मताचे 1000-2000 जरी लोक माझ्या मताचे झाले तर मला त्याचा आनंद आहे. मी हार जीत हा माझ्यासाठी मोठा विषय नाही आहे. कारण मी निवडणुकीचा फॉर्म भरताना पण असाच आहे आणि रिझल्ट लागल्यानंतरही असाच भेटेल लोकांना. मग तो हरलेला असो तरी नाराजी नाही आणि जिंकलेला असो तरी आनंद नाही. कारण मी लोकांना आता इतके करोडोची धुळदाण झाल्यापेक्षा त्यातले 10 नाही. आता सध्या कसं आहे, नागरिकांना समस्येचं समाधान व्हावं ही उमेदवाराकडून अपेक्षा असते. ते तुम्ही सोडत आहात का, असं तुम्हाला वाटतं का? समस्येचं समाधान ह्या पद्धतीने होऊ शकत नाही ना. वारंवार ते त्याच ट्रॅकवर जात आहे ना. मतदार त्याच ट्रॅकवर जातोय ना की कोणाची सभा मोठी झाली, मग त्या सभेत परिसरातले लोक किती होते, कोणाची रॅली किती मोठी होती, त्या रॅलीत आपल्या एरियातले किती होते, हा मतदारांनी विचार करायला पाहिजे ना. रॅली तर झाली पण गल्लीतला तर कोण नव्हता, मग त्या रॅलीला काय अर्थ आहे, त्या भपक्याला काय अर्थ आहे? त्यांना समस्या समाधान होणार आहे का? मग आता तुमचं म्हणणं आहे की नागरिकांनी स्वतः आपला विचार करून नागरिकांनीच उमेदवार शोधायला बाहेर पडावं, ही माझी अपेक्षा आहे. तेव्हाच कुठं सर्व समस्या मार्गी लागतील. राहिलेली लिस्ट आहे उभे राहिलेल्यांची, त्या लिस्ट मध्ये एखादं नाव शोधावं, त्याचं बॅकग्राऊंड शोधावं. धन्यवाद. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, हा जो प्रभाग आहे, हा जो रेणुका माता कमानपासून तर चाटे स्कूलपर्यंत, तर ह्या रस्त्याची इतकी दुरावस्था आहे की सांगायला हे नाही तिथं. आणि ती निविदा आम्ही पाठीमागं लागून मंजूर करून घेतली महानगरपालिकेमध्ये, तर 1,67,00,000 रुपये याची निविदा निघलेली आहे. आणि आज जर का तुम्ही बघायला म्हणताल तर लोक सांगतात की बाबा महानगरपालिकेच्या इलेक्शनला जवळपास प्रत्येक उमेदवाराला
3-3, 4-4 कोटीचा खर्च लागू लागला आहे. हं. जर का त्यांचे सगळे मिळून जर का 5-10% रक्कम तरी त्यांनी ह्या सुविधामध्ये वापरली असती आमच्या याच्यासाठी, तर आज तो नगरसेवक निवडून द्यायला आम्हाला खूप आनंद वाटला असता. त्यामुळं आम्ही आज अपक्ष उमेदवार श्री नामदेवराव बाजर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. धन्यवाद. धन्यवाद. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.